जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, चला तर मी आपल्या बाहेरून थोडासा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. दुपार आहे, सकाळचे 11 वाजलेले आहेत. आपण बघू शकता इकडून बाहेरून ते लोटस टॉवर दाखवतो. चला तर आता आपण ब्रेकफास्टला जायचं आहे. आपल्याला ब्रेकफास्ट करून भगवान बुद्धांच्या बुद्धविहारांचं दर्शन घ्यायचं आहे. तर चला तर आपण ब्रेकफास्टसाठी जाऊया. भेटूया ब्रेकफास्टला. साधाच ब्रेकफास्ट घेतला आहे. मेंदूवडा घेतला आहे, भजी घेतलेत, मसाला डोसा घेतला आहे, सांबार आहे, चटणी आहे, अजून थोडं चहा मागवलेली आहे. नंतर थोडं अजून ब्रेकफास्ट मला पूर्ण दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. मसाला टिक्का ओके. चला तर मित्रांनो, आत्ताच आपण ब्रेकफास्ट करून बाहेर आलेलो आहोत. थोडं लॉबीमध्ये थोडं 5-10 मिनटं रेस्ट घेऊया, कारण ब्रेकफास्ट आत्ताच केलेला आहे. तर आपण आता लॉबीमध्ये बसलेलो आहोत. मला आत्ताच इथे सांगण्यात आलं आहे की ते भगवान बुद्धांचं विहार जवळ आहे, पण चालत गेला तर अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तर आज मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला चालत जाऊन दाखवेन, कारण आपण आज कोणतीही कार मागवत नाही आहे की आपल्याला कारने जाण्यासाठी. आपण हा पूर्ण व्हिडिओ चालत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला इकडची बुद्धविहार, भगवान बुद्धांचं दर्शन आपण चालतच जाऊन घेऊया. जेवढं काही दाखवता येईल तेवढं मी नक्कीच दाखवतो. तर अर्ध्या तासाच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्सवर आहेत. तर चला तर आपण जाऊया. हे आहे हॉटेलच्या बाहेरचा व्हिडिओ. हा हॉटेलचा गेट आहे. इथे लॉबीच्या बाहेर आपण आलेलो आहोत. इथून पण सिक्युरिटीने सांगितलं इथून हॉटेलच्या गेटने पण जाऊ शकता तुम्ही. शॉर्टकट आहे, तेवढा तुमचा राऊंड वाचेल. पण आपण शॉर्टकटने नाही जायचं आहे, आपल्याला थोडंसं समुद्र किनाऱ्यावरून जायचं आहे मला. म्हणून हा बघा शॉर्टकट रस्ता आहे त्याने दाखवला, पण मला समुद्र किनाऱ्यावरून जायचं आहे. म्हणून थोडं आपण समुद्र किनाऱ्याच्या बाजूने फिरत फिरत जाऊया. तर हे अशा प्रकारे आपण चालत चालत तुम्हाला मी बुद्धविहार दाखवतो. जेवढे दाखवता येईल तेवढे मी दाखवेनच नक्की. तिकडचा नजारा सगळं समोरचं हे आपलं हॉटेलचा बाहेरून असं व्ह्यू दिसतो आहे. तर आपण जाऊया पुढे. आणि आज काहीतरी हॉटेलमध्ये कालच पतंग फेस्टिवल ह्या ठिकाणी महोत्सव झाला, काईट फेस्टिवल. तर आज पण काहीतरी इकडे प्रोग्राम आहे हॉटेलमध्ये. त्या प्रोग्रामचं पण इथे बघा प्रॅक्टिस चालू आहे डान्सची. तर म्हणजे त्यांचं जे श्रीलंकेचं कल्चर आहे ते असं दाखवण्याचा प्रयत्न काही म्हणजे जे कलाकार मुलं आहेत ते कलाकार मुलांच्या माध्यमातून बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे ते लोक डान्सची प्रॅक्टिस करत आहेत. तर जाऊ दे, आपण त्यांना डिस्टर्ब न करूया, म्हणून झूम करून दाखवतो तुम्हाला. तर आपण त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. तर अशा प्रकारे हे आपलं ताज समुद्र हॉटेल, कोलंबिया हॉटेल. तर चला तर आपण गेटच्या बाहेर पडूया आणि चला ताजचा पूर्ण व्ह्यू बघूया. कालच या ठिकाणी पतंग फेस्टिवल झालं, तर मग आपण जाऊया. तर चला तर आपण आता बाहेर पडूया, कारण गाड्यांच्या आवाजामुळे माझा आवाज काही बरोबर येत नव्हता. म्हणून मी हा आवाज रेकॉर्डिंग करून तुम्हाला दाखवतो आहे, कारण माझ्याकडे माईक नसल्या कारणाने आवाज खूप गाड्यांचा आवाज जास्त होता. तर कालच इथे पतंग महोत्सव झाला, जो काईट फेस्टिवल होता रात्री, तो झाला इथे. आणि खूप छान प्रोग्राम होता. खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होती रात्रभर. त्याच्यानंतर डी जे होते, लाईटिंग एवढी सुंदर समुद्रकिनारी केली होती. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी तर खूपच सुंदर होती आणि छान होती. म्हणजे हा पतंग महोत्सव ह्या ठिकाणी फार मोठा असतो असं मी बघितलं. खूप छान कार्यक्रम केला. तर चला तर आपण अजून पुढे जाऊया. आणि आहे ते खरं म्हणजे ना, रस्त्याची क्लिनिंग एक नंबर आहे, खूप छान आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे जे सिग्नल आहे ना, तर सिग्नलचं कोणीही उल्लंघन करत नाही. म्हणजे सिग्नल तोडत नाहीत इकडे, किंवा म्हणजे सिग्नल रेड आहे तर थांबणार गाडी, भले समोरून गाडी येऊ नाही तर नाही येऊ, पण ते लोक आपली सिग्नलचा वाट बघतात. जेव्हा ग्रीन होतं तेव्हाच जातात. हे एक मला आवडलं की सिग्नलचं इथे तंतोतंत पालन केलं जातं. आणि खरंच प्रत्येक देशामध्ये केलंच पाहिजे, सिग्नलचं पालन झालंच पाहिजे. तर आपण आपल्या हॉटेलच्या पूर्ण बाजूने, मागच्या साईडने आपण आता चाललेलो बाजूने हॉटेलच्या. तर हा असा हॉटेलच्या बाजूने रस्ता आहे. आणि मला वाटतं आज बऱ्यापैकी गर्दी, ट्रॅफिक कमी आहे इकडे आज, बहुतेक संडे असल्या कारणाने. आणि हा आपला हॉटेलच्या बाजूने रस्ता आहे. आणि जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की सिक्युरिटीने सांगितलं होतं की इथून शॉर्टकट रस्ता आहे, तुम्ही मागच्या गेटला बाहेर पडाल. तर हा बघा, हा तो मागचा गेट आहे.
मी इथून बाहेर पडलो असतो, म्हणजे माझा थोडासा 5 मिनिटाचा किंवा 7-8 मिनिटाचा वेळ वाचला असता. परंतु मी समुद्रकिनारे तुम्हाला दाखवायचे होते म्हणून फिरून आलो आणि ह्या गेटच्या बाहेरून आपण इथे आलो असतो. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलो असतो. तर चालत जाऊया पुढे. Every night are we paradise, paradise seems so far away. Still try to buy myself some time to get me to that place. All I want, all I want is you. Staying up till we want to. Tell you what, I bet that we could see it new. I wanna let you, nothing to do. Let's throw all our worries away. I know that it takes two to get the breeze. Tell me, baby, what do you say? 'Cause we were just friends, and now it's something far over. And I bet that we could find a way closer. Never wanted to put all of this in your head, but I can see that we're only friends. But I can see that we're only friends. थोडं आपण चालत पुढे आलो आहे. हे बघ काही बिल्डिंग दिसते, खूप छान डिझाईन केलेली आहे. आणि रस्त्यावर एकही माणूस दिसत नाही, व्यक्ती दिसत नाही कोण. बहुतेक संडे आहे हे त्याच्यामुळे बहुतेक दिसत नाही आहेत. एकही पब्लिक दिसत नाही आहे. खूप कमी लोक दिसतात, खूप कमी. आणि इकडे ना आपल्या इंडियामध्ये कसं, मुंबईमध्ये आपल्या ब्लॅक रिक्षा असतात, येल्लो ब्लॅक, तसं इकडे रेड रिक्षा आहेत. आणि ह्या इकडे बघा आपण दाखवतो, ते पाणी आहे, कॅनल टाईप आहे आपल्याकडे, कॅनल टाईप आहे, पण त्याच्यामध्ये पूर्ण शेवाळलेलं पाणी, हिरवं कसं होतं तसं पूर्ण हिरवं पाणी आहे. बहुतेक दिसत असेल तुम्हाला, मोबाईलमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. जसं पूर्ण शेवाळलेलं पाणी आहे, पण एकदम हिरवं, पूर्ण हिरवं पाणी आहे ते. आणि इथे ना भगवान बुद्धांचं छोटंसं हे आहे, बोधिवृक्ष आहे. पण या इथे एवढं मी मार्क केलं की जिथे जिथे बोधिवृक्ष आहेत ना, तिथे भगवान बुद्धांची छोटी का होईना परंतु मूर्ती आपल्याला बघायला मिळेल. आणि त्या बोधिवृक्षाची त्या ठिकाणी पूजा फार म्हणजे महत्त्वाचं मानतात. पंचशिलेचा ध्वज बघा या ठिकाणी पूर्ण हे केलेलं आहे, ते विहार म्हणजे पूजेचं पूर्ण हे बनवलेलं आहे त्यांनी. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे आहे.
मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिल्डिंग लांबून दाखवली होती, म्हटलं होतं ना खूप छान डिझाईन आहे. ते ही तीच बिल्डिंग आहे, जवळून आपण बघतोय. इथे श्रीलंकन कोणता तरी पिक्चरचं मूवीचं फिल्म शूटिंग चालू आहे. बघूया, आपण जवळ जाऊन बघण्याचा प्रयत्न करू, पण मला वाटत नाही तिकडे एंट्री नाही. आणि ह्या ठिकाणी ना भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी काही लोक चाललेली आहेत. बहुतेक कोणती तरी ग्रुप आलेला आहे. पूर्ण पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये आहेत ते लोक. म्हणजे भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी खरं तर जायचं असेल तर पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये जाणं योग्य आहे, कारण ते शांतीचं प्रतीक आहे. बघा, हे बघा, हे बघा, पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये हा ग्रुप चाललेला आहे भगवान बुद्धांचं दर्शनासाठी. आणि इथे जवळच आहे ते टेम्पल. तर आपण बघूया, आपण पण जाऊया. चला, तर आपण बुद्ध विहाराकडे आलेलो आहोत. इथे रस्त्याचं काम चालू आहे आणि हे पूर्ण बुद्ध विहार आहे. बुद्ध विहाराला नाव आहे गंगाराम टेम्पल असं बोलतात ह्या इकडे. तर हे विहाराला जे आपण पूर्ण बाहेरून आपण बघितलं ना, तर भगवान बुद्धांच्या प्रत्येक म्हणजे मुद्रा आहेत किंवा भगवान बुद्धांचे जेवढे चरित्र आहे त्या भिंतींवर त्यांनी कोरीव काम केलेलं आहे. तर पूर्ण मागेपर्यंत प्रत्येक वेगवेगळ्या अवस्था दाखवलेल्या आहेत. भगवान बुद्धांच्या वेगवेगळ्या मुद्रा दाखवलेल्या आहेत. हे अशा प्रकारचं कोरीव काम पूर्ण विहाराला बाहेरून केलेलं आहे त्या मंदिर समितीने, बहुतेक तिकडच्या विहार समितीने. तर अशा प्रकारे कोरीव काम आहे आणि खूप सुंदर असं विहार आहे हे. तर आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आतमध्ये आपण जाऊयात भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी. आता आपण जाऊन तुम्हाला विहार आतून देखील दाखवतो. तर आपण शेवटपर्यंत राहा माझ्या संगती. विहाराचं दर्शन आता घेण्यासाठी आपण आतमध्ये जात आहोत. चला, तर आतमध्ये जाऊया. इथे शूज ठेवण्यासाठी वेगवेगळे ट्रे ठेवलेले आहेत आणि इथे एंट्री पास आहे. इंडियन रुपीज आपले 200 रुपये आणि तिकडचे श्रीलंकेचे 500 रुपये होतात. तर ते घेऊन आपण तिकीट घ्यायची आहे आणि इथे आपले ट्रेमध्ये आपले शूज ठेवायचे. तर ही तिकीट आपण घेतलेली आहे आणि आता आपल्याला एंट्री इकडून आहे त्यांनी सांगितलं. आपण बघतोय भगवान बुद्धांचे वेगवेगळ्या रूप आहेत या ठिकाणी. हे पहिलं बाहेर एक आहे, ते बाहेरचं दर्शन घेऊन नंतर आतमध्ये आपण इथून एंट्री आतमध्ये करणार आहोत. बघा, अजून इकडे पण भगवान बुद्धांचे बघा वेगवेगळ्या रूपं आहेत दाखवलेली आहेत तिकडे भगवान बुद्धांची. इथे आतमध्ये सुद्धा भगवान बुद्धांची मूर्ती आहे आणि ती वेगवेगळ्या रूपांमध्ये त्यांनी हे केलेलं आहे ते तर अशा प्रकारे इकडे एक व्यक्ती आहे, त्यांचं दान द्यायचं आहे. तर त्यांनी शूज घातले होते म्हणून ते बोलले की माझं दान त्या दानपेटीमध्ये टाका. तर त्यांनी दान दिलेलं आहे, ते त्यांचं दान आपण दानपेटीमध्ये टाकूया. त्यांचं नाव त्यांनी वसंत नाव म्हणून सांगितलं. त्यांच्या नावाने आपण तिथे दुसऱ्या दानपेटीमध्ये देखील दान देत आहोत. तर अशा प्रकारे तिकडे खूप श्रद्धावान लोक आहेत. भगवान बुद्धांवर श्रद्धा असलेली लोक आहेत तिकडे. हे बघा, असे भगवंताचे वेगवेगळे रूप आहेत तिथे. हिंदू देवतांचं हे केलेलं आहे. भगवंताचे वेगवेगळे हे आहेत रूप. सम्राट अशोकांमुळे श्रीलंकेमध्ये धम्म पोचलेला आहे. त्यांचे महेंद्र मुलाने आणि त्यांची मुलगी संघमित्रा यांनी धम्मप्रचारासाठी श्रीलंकेत येऊन एक बोधिवृक्षाचं फांदी घेऊन या ठिकाणी प्रसाराला सुरुवात केली आणि धम्मासाठी आपल्याला वाहून घेतलं त्यांनी. भंतेजी बौद्ध भिक्षू.
या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे भगवान बुद्धांचं आणि हे आपले किशोर मोरे साहेब आहेत. सांताक्रूज विभागातील नामांकित सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि धम्मप्रचारासाठी कंटिन्यू सतत धम्मप्रचारासाठी अहोरात्र काम करणारी ही लोकं आहेत आणि त्यांचा हा पूर्ण ग्रुप आहे जो युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी जी कलिन्याची आहे तिकडचे पाली भाषेचा जो विभाग आहे त्या विभागातला हा पूर्ण ग्रुप आहे. तो देखील मला तिथे भेटला भगवान बुद्धांचं दर्शन घेताना. फार बरं वाटलं की आपल्या मुंबईतली आणि आपल्या यातली लोकं बघा पाली भाषेतले सर्व टीचर्स आणि अभ्यासक लोक आहेत. आज त्यांच्या सानिध्यात राहून हे मला सर्व बघता आलं. मी फिरतो भेटलं. भगवान बुद्धांचे अनेक रूप आहेत. भगवान बुद्धांच्या अनेक रूपांचं मूर्त्या बघायला किती आहेत. आपल्याला दिसते बघा भगवान बुद्धांचे अनेक रूप आहेत. वेगवेगळ्या आसनामध्ये भगवान बुद्ध बसलेले ते आहे सगळी रूपं आणि विहाराचा कळस. सगळीकडे भगवान बुद्ध 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 बुद्धांचं दर्शनच आहे. खूप नशिबाने मी माझ्या स्वतःला समजतो की या ठिकाणी येऊन मी भगवान बुद्धांचं दर्शन घेतलं. याच्यामध्ये भगवान बुद्धांचा केस धातू आहे स्तूपामध्ये, म्हणून इकडे पवित्र मानलं जातं. या ठिकाणी भगवान बुद्धांचा केश धातू या स्तूपामध्ये ते मध्यभागी ठेवलेला आहे असं इथे सांगण्यात येतं आहे. तर या ठिकाणी मी आज दर्शन घेऊन खूप भाग्यवान समजतो. भगवंताचा जो केशधातू ठेवलेला आहे ते स्तूप तिथे सोन्याचा आहे असं सांगण्यात येतं. दर्शनासाठी इथे जाऊया. भगवान बुद्धांचे वेगवेगळे रूप. एक्सक्यूज मी सर. दगडामधली भगवान बुद्धांची मूर्ती आहे. बापरे, पूर्ण दगड आहे. पूर्ण दगडामध्ये भगवंताची मूर्ती आहे. खूप हेवी आहे. मी टच केलं पण एवढी हेवी मूर्ती आहे. किती रूप आहेत भगवंताची या ठिकाणी.
दगड स्टोनमधले ही मूर्ती आहे. ही पण बघा भगवंताची स्टोनमध्ये पूर्ण दगडामध्ये सगळ्या हेवी मूर्ती आहेत भगवंताच्या या ठिकाणी. सर्व जुन्या काळातल्या मूर्त्या आहेत भगवंताच्या. कोरलेली शिल्प आहेत भगवंताची. भगवंताने दान धर्मामध्ये मिळाले दान दिलेल्या लोकांनी ते ह्या ठिकाणी आहे. भगवंताची आरती होते या ठिकाणी. जी बसलेली आहे तिथे. बोधी वृक्षाला पण कुठून घ्यायचं पाणी? ओके चाल. इथे बोधी वृक्षाची पूजा केली जाते. हे बघा दाखवतो बोधी वृक्षाची पूजा. इथे अगरबत्ती प्रज्वलित करून वृक्षाची इथे आपण बोधी वृक्षाला पाणी वाहण्यासाठी तांब्यामध्ये पाणी घ्यायचं. बोधी वृक्षाची जी फांदी होती राजकुमार महेंद्र आणि संघमित्रा यांनी आणली होती आणि त्या फांदीचंच हे वृक्ष आहे बोधी वृक्ष. त्या बोधी वृक्षाला आपण आता तांब्यामध्ये पाणी घेऊन तिथे वाहणार आहोत. खरंच आज धन्य झालो मी. हे या ठिकाणी मी दर्शन घेतो आहे आणि पाली भाषेचा जे अभ्यासक आपले मुंबई युनिव्हर्सिटीतले जे आहेत लोक त्यांच्या सानिध्यात थोडीशी मला माहिती मिळाली आणि खूप बऱ्यापैकी मन भरून आलं. त्या ठिकाणी डोळ्यात अश्रू आले की तिथे पुन्हा पठण महाबोधी गाथा या ठिकाणी पाली भाषेचे अभ्यासक यांच्या मार्फत त्या ठिकाणी महाबोधी गाथा झाली. खूप धन्य झालो मी हे ऐकून. खूप भाऊक झालो आणि वृक्षाचं दर्शन मी घेतलं. भगवंताचं दर्शन आज या पवित्र ठिकाणी येऊन मी धन्य झालो. बोधी वृक्षाला एवढं पवित्र या ठिकाणी मानलं जातं ना, खूप पवित्र मानलं जातं पिंपळाच्या झाडाला. या बोधी वृक्षाखाली भगवंतांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे.
हे बघा, हे असं बौद्ध वृक्षाला पाणी मिळायचं. आपण बघू शकता हे असे पांढरे शुभ्र वस्त्र घालून भगवंताचं दर्शन घेतलं जातं. फार श्रद्धाळू लोक आहेत की लोक भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी पांढरे शुभ्र वस्त्र शांततेचं प्रतीक आहे ते. अशा प्रकारे ते वस्त्र घालून ते लोक दर्शन भगवंताच्या हा एक ग्रुप आहे. भगवंताचे अनेक मूर्ती या ठिकाणी. हे आपण बघू शकता भगवंताचे वेगवेगळ्या रूपामध्ये उभ्या मूर्त्या आहेत आणि ह्या सगळं दगडामध्ये कोरीव काम केलेल्या मूर्त्या आहेत. खूप हेवी मूर्ती आहे आणि वेगवेगळ्या मुद्रांमध्ये भगवंताचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतं आणि ही खूप हेवी शिल्प कोरलेली आहेत. स्तूपाचं दर्शन. भगवंताची दर्शन. बौद्ध धम्मातील पवित्र अशा बोधिवृक्षाचं मी दर्शन घेतलं. तसेच भगवान बुद्धांच्या स्तूपाचं देखील मी दर्शन घेतलं. खूप धन्य झालो त्या ठिकाणी. भगवंताचे देखील दर्शन घेताना हे फोटोज आहेत माझे. खूप धन्य वाटलं मला. खूप बरं वाटलं. हे दुसऱ्या ठिकाणी आपण आलो. त्या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्धांचं हे आहे. आपण आता दुसऱ्या ठिकाणी गेलेलो आहे. तर भगवंत श्रीलंकेमध्ये तुम्ही जिथे जिथे फिराल ना तिथे तुम्हाला भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धच दिसतील. एवढ्या भगवान बुद्धांच्या वेगवेगळ्या विहार आहेत, मूर्त्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं त्या ठिकाणी. आणि अक्षरशः हा पूर्ण बौद्धमय देश आहे. खूप बरं वाटलं त्या ठिकाणी दर्शन घेऊन. हे बघा ट्रेन, श्रीलंकेची ट्रेन आहे. माझ्यामध्ये डिझेलवर कशावर चालते. ही ट्रेन आहे. ट्रेन चांगल्या बऱ्यापैकी भरलेलीच आहे. मला वाटते लोकल असेल. चलो आता आपण बुद्ध भगवंताचं दर्शन घेतलं. पुन्हा आपल्या हॉटेलला ताजला पुन्हा आपण आलो आहे. कारण आपलं आज संध्याकाळी 5:15चं फ्लाईट आहे श्रीलंका एअरलाइन्स. तर एअरपोर्टला आपल्याला 2 वाजेपर्यंत पोचायचं आहे. 2-2:30पर्यंत पोचायचं. तर आता थोडं फ्रेश होऊया. रूमवर जातो, फ्रेश होतो, मग लंच करून आपण एअरपोर्टसाठी निघूया. तर अशा प्रकारे ताज हॉटेल 2 किलोमीटर तरी असेल इथून ताज हॉटेलपासून भगवान बुद्धांचं ते विहार. चालत चालत मला 1 तास लागला.
चला तर आपण आता फ्रेश झालेलो आहोत. आता आपण निघूया, आपण एअरपोर्टसाठी निघतो आहे. श्रीलंका एअरलाईनचं आपलं बिझनेस क्लासचं तिकीट आहे, बुकिंग केलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, भगवंताचं दर्शन आपल्याला घेऊन कसं वाटलं ते आपण मला कमेंटमध्ये कळवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. तर तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या. धन्यवाद.